आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आपण सगळेजण लहानपणी शाळेमध्ये गेलेले आहोत, पण मग काही ना काही कारणाने परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी कारण आहेत। आपण शाळा सोडली, मग कोणी कोणी कुठे कुठे काय काय काम करायला लागले आणि या जगाने आपल्याला बरंच काही शिकवलं। एखाद्या शिकलेल्या माणसासारख्या सगळ्या क्रिया करायला लागलो, व्यवस्थित जगायला लागलो, व्यवहार करायला लागलो। आणि एकदा असं सगळं झालं ना की परत कोणी शाळेमध्ये शिकायला येत नाही साधारण। पण मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक का वाटतं की तुम्हाला पुन्हा एकदा शाळेमध्ये शिकायला यावं असं वाटलं। फक्त मला आता हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला पुन्हा शाळेत शिकायला यावं असं का वाटलं। सांगा, घाबरू नका, निर्धास्तपणे सांगा। तुम्ही तुमच्या मनातलं काही इथे बोलू शकता। तुम्ही काय बोलताय ह्याच्यावरून मी तुम्हाला काढणार नाही। तुमच्याबद्दल मी कुठलंही मत बनवून घेणार नाही। सर, बोल। सर माझी घरची परिस्थिती नाही। नामदेव नामदेव हो 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 नामदेव, थांब जरा, बोलू दे तिला। एक तर बिचारी उभी राहिली सांगायला, मी घाबरवू नका तिला। बोल ग। सर माझ्या थोडं थोडं सर माझी घरची परिस्थिती बरी नव्हती। माझे लहान लहान भाऊ बहीण होते सर। सर लहानपणीच आमचे बाबा गेले। सर्वांची जबाबदारी माझ्या आईवरती पडली। मग तिला मदत व्हावी म्हणून मी पण तिच्याबरोबर घरकाम करायला गेले सर। आम्ही दोघींनी घरकाम करून माझ्या भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं, लहान बहिणीचं लग्न पण केलं। मलाही मिळाला एक वेळा, पण सर मग मी आईला सांगितलं, आता तू काम नको करू, आता मी काम करते, तू बसून आराम कर। तिला मध्ये मध्ये काहीतरी त्रास व्हायचा, ती मला म्हणायची की शीला तू जास्त लोड घेऊ नकोस, सगळ्यांचं तूच बघतीस, आता माझा पण कुठे दवाखान्याचा खर्च करत बसशील, काय होत नाही मला। म्हणून मग मी सर म्हणलं बरं ठीक आहे। पण सर एका दिवशी आम्ही सगळे घरात असताना तिला तो झटका आला, काय स्ट्रोक का काय म्हणतात ना, स्ट्रोक म्हणजे अटॅक येतो। हो सर, तो झटका आला सर तिला। आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो, पण सर डॉक्टर म्हणाले की थोडं लवकर आणलं असतं ना तर तुमची आई वाचली असती। तुम्हाला सांगते मी शिकले नव्हते, मला हा स्ट्रोक काय असतं ते मला काय माहित नव्हतं सर। मी जर शिकले असते ना सर तर मी माझ्या आईला वेळेत डॉक्टरकडे घेऊन गेले असते आणि तिचा जीव वाचवला असता, आज ती माझ्या बरोबर असते। तुझ्या बाबतीत जे घडलं ते खूप वाईट होतं, पण आता मात्र जो निर्णय घेतलायस तू शाळेत येऊन शिकण्याचा, तो कौतुकास्पद आहे। खूप चांगला निर्णय। कदाचित तेव्हा शाळा सोडली नसतीस, शिकत राहिली असतीस, आपल्या डोळ्यासमोर स्ट्रोक येतोय म्हटल्यानंतर तू कदाचित वाचू शकली असतीस। सर ते वाईटच झाला, पण ते स्ट्रोक बी आला तर नेमकं करायचं काय? काय करायचं हे इथं आल्याशिवाय कसं कळणार? इथे म्हणजे शाळेत। त्यासाठी शाळेत यायला पाहिजे, शिकलं पाहिजे। शिकलं तर कळतं। त्याला ना फास्ट म्हणतात, म्हणजे FAST। म्हणजे एखाद्या आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर एखाद्याला जर स्ट्रोक आला, अटॅक आला, तर सगळ्यात पहिल्यांदा ना FAST चेक करायचं। F म्हणजे फेस, म्हणजे चेहरा। त्याचा चेहरा ऑब्झर्व करायचा, नीट बघायचं। त्याला हसायला सांगायचं, त्याला डोळे फिरवायला सांगायचे, त्याला असं चेहरा हलवायला सांगायचा। हे सगळं करताना तो नॉर्मली ते सगळं करतोय की नाही, का त्याला त्रास होतोय हे तुमच्या लक्षात येतं। मग दुसरं काय, ए म्हणजे आर्म्स, हात। त्याला हात हलवायला सांगायचं, वर खाली इकडे तिकडे असे कवायतीसारखे। ते करताना नीट लक्ष ठेवायचं की दोन्ही हात बरोबर होत आहेत की नाही, का एकच होतोय, एक होत नाहीये, एक कमी जास्त होतोय, त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो। FA। तिसरं S म्हणजे काय, स्पीच, बोलणं। त्याला बोलायला सांगायचं, त्याला हसायला सांगायचं,
त्याला काही ना काहीतरी बडबडबड करायचं, त्याच्यावर न कळतं आपल्याला, त्याला धड धड बोलता येत नाही. जसं तो नॉर्मली बोलतो तसं तो आता बोलू शकत नाहीये. आणि मग ही FAS ह्याची चिन्ह आपल्याला लक्षात येतात की याला स्ट्रोक आला. आणि सगळ्यात शेवटचं असतं T म्हणजे टाइम. टाइम म्हणजे वेळ. ती फार महत्वाची आहे. एकदा FAS याच्यात चिन्ह दिसली की याला नक्की स्ट्रोक आलाय की पटकन पहिल्यांदा काय करायचं, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, ऍडमिट करायचं आणि ट्रीटमेंट सुरू करायची. असं जर आपण करू शकलो तर आपण त्याचे प्राण वाचवू शकतो. पण हे सगळं कळतं कुठं? शाळेत आल्यावर, है ना. पण शाळेतच आलो नाही तर कसं कळणार? करेक्ट. टिप्परला स्ट्रोक आलाय, टिप्परला आणि काय ते बॅटरीला स्ट्रोक आलाय, हे कळण्यासाठी शाळेत यायला पाहिजे, नाही का. डाव्या बाजूचं अपेंडिक्स दुखून कसं चालेल? शिक्षण फार महत्वाचं आहे. शिकलेलं कधीही वाया जात नाही, कायम लक्षात ठेवा, कायम. बस, आजचा वर्ग इथेच संपला. उद्या मात्र नक्की यायचं सर्वांनी. काय येणार ना रे? या, निघा. शिवानी, लहानपणी ज्या पद्धतीनं परिस्थितीवर मात करून तू उभी राहिलीस ना, ते कौतुकास्पद आहे. हे सगळं तुम्हाला कसं कळलं? शांताबाई तुझा हात बघून तुला सांगत होत्या, त्याला मी ऐकलंय सगळं. ज्या हिमतीनं तू उभी राहिलीस त्याच हिमतीनं तू इथे येऊन पुढचं शिक्षण घेशील अशी खात्री आहे मला. जिद्दी मुलगी आहेस तू, गुणी मुलगी आहेस. तुझ्या जिद्दीला, तुझ्या हिमतीला शिक्षणाची जोड दे. हा, आणखी नाही, वर्गामधली सगळीच मुलं खूप हुशार असून चालत नाहीत. काही डाव्या बाजूला अपेंडिक्स असलेली पण हवी असतात, म्हणजे शिक्षकाचा कस लागतो. हाँ